स्वागत है आपका मॉडर्न एक्सपीरियंस में। मैं मुजीबुर रहमान अफजलपुर। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। इंडी शहर में पीएम सेवा निधि मुहिम का आगाज, व्यापारियों की रैली। इंडी शहर में विधि व्यापारियों संघ की जानिब से वजीर आजम सेवा निधि योजना के तहत सेवा निधि भी सेवा बीमा ने भी पखवाड़ा मुहिम का बाकायदा आगाज किया गया। इस मौके पर शहर के तमाम विधि व्यापारियों ने सड़कों पर मार्च और रैली निकालकर इस सरकारी स्कीम से फायदा उठाने के लिए बेदारी मुहिम चलाई। व्यापारियों ने अवाम और दुकानदारों को इस योजना की अहमियत और फायदे से आगाह किया। इस योजना के तहत व्यापारियों को 10,000 रुपए से लेकर 5 लाख रुपए तक बगैर सूद का कर्जा फराहम किया जाएगा ताकि वो अपने कारोबार को मजबूत बना सकें। इसके साथ ही व्यापारियों को इंश्योरेंस की सहूलत भी दी जाएगी जिससे इनके समाजी तहफ़्फ़ुज़ को यकीनी बनाया जा सके। प्रोग्राम में विधि व्यापारियों के संघ के सदर याज बागवान, नायब सदर अमीर बागवान समेत बड़ी तादाद में अरकान और व्यापारी मौजूद रहे और इस स्कीम को कामयाब बनाने के अज़म का इजहार किया। व्यापारियों ने हुकूमत के इस पहल को खुश आइंदा करार देते हुए कहा कि इससे छोटे ताजिरों को खुद कफील बनने और बाइज्जत रोजगार हासिल करने में बड़ी मदद मिलेगी। आखिर में इन्होंने नगर सभा से अपील की कि इस योजना को हकीकी व्यापारियों को ही दिया जाए ताकि सबका भला हो सके। ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶವೇನೆಂದರೆ ಬೀದಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವುದು ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಬಂದದು ನಾವು ಉಪಯೋಗ ತೊಗೊಳ್ಬೇಕು। ಹ್ಯಾಂಗೆ ಉಪಯೋಗ ತೊಗೊಳ್ಬೇಕು, ಈ ಹ್ಯಾಂಗೆ ಸೌಲಭ್ಯ ತೊಗೊಳ್ಳೋ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಏನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ಹ್ಯಾಂಗೆ ತೊಗೊಳ್ಬೇಕು। ಫಸ್ಟಿನ ಕಂತಿಗೆ 10,000, ಎರಡನೇ ಕಂತಿಗೆ 20,000, ಮೂರನೇ ಕಂತಿಗೆ ಹಿಂಗೆ ಲಕ್ಷ 5 ಲಕ್ಷ ಗಟ್ಟಲೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ತೊಗೊಳತಕ್ಕಂಥ ಜನರು ಇವತ್ತಿನ ತನಕ ಯಾರೂ ವಂಚಿತರಾಗ್ಯಾರ। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಯಾವ ಜಾತಿಯ ಧರ್ಮ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಎದಕ್ಕೆ ಕೂಡಿವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಜಾತಿ। ಯಾವ ಜಾತಿ ಅಂದರೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಜಾತಿ। ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ವ್ಯಾಪಾರನೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರವಾಗಿ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಪಡಿಬೇಕು। ಒಂದು 10,000, 20,000, 30,000, 40,000 ನಾವು ಹೆಂಗೆ ಕಟ್ಕೋತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಡ್ಡಿ ಇಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಬಡ್ಡಿ ತೊಗೊಂಡು ಬಡ್ಡಿ ಕೊಡೋರು ಭಾಳ ಮಂದಿ ಸರ್ಕಾರದವ್ರು। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ನಗರಸಭೆಯ ವತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಬಡ್ಡಿ ಇಲ್ಲಾರ್ದೆ ತಿಂಗಳ 1,000 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋತ ಈ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। सभी को नमस्ते। आज जो जमा होने का जो मकसद है ये हमारा बीबी व्यापार के लोन के बारे में है। तो हमारे पीएम योजना से तो हमारे व्यापारियों को जो है पहला फर्स्ट जो है लोन है 15,000, दूसरा जो है 25,000 ये लोन है। तो हमारे बीबी व्यापार के जितने भी लोग हैं तो सब लोग इसका फ़ायदा उठा लेना। तो ये जो है हमारे उससे बहुत फ़ायदेमंद है कि मतलब हमारे जो बहुत सारे लोग जो है 10,000, 20,000 ऐसा बड्डी से लेते हैं। तो ये लेने से हमारे को इतना फ़ायदा है कि अगर हमें ये लोन फेड़े तो आने वाले दिन में हम लाख रुपए तक देते हैं। तो जो भी रहते स्कीम गवर्नमेंट के जो सब जने फ़ायदा उठा लेना। और आज का दिन भी मुबारक है कि 26 जनवरी है। इस मुबारक बात पर मैं सभी जनों को खुश खबरी की बात देता हूँ। और जो कितने लोग भी हैं तो इस यूनियन में जो जुड़े तो सबको है कि अपना एक बैंक पासबुक, एक आधार कार्ड जेरॉक्स और एक जो नॉमिनी थी बैंक का वो ला को जो है हमारे मैडम हुई तो
तो इनको हाथ में दे सकती हैं, और हमारे विवेक मैडम है रेशम करवा उनके हाथ में दे सकते हैं। और एक दूसरी बात, एक 5 लाख रुपए का इंश्योरेंस है। 5 लाख रुपए आज जब दूसरे जगह इंश्योरेंस करे जो, तो इंश्योरेंस में बहुत सारे डॉक्यूमेंट रहते हैं, तो इन्हें जो है फ्री इंश्योरेंस करके देने तो ना बैंक से 5 लाख रुपए का, अगर खुदा ना खास्ता अगर क्या भी हुआ तो सामने वाले को, सब जने को जो है हमारे फैमिली को एक 5 लाख रुपए की रकम मिलती है। तो वो जो है हमें कोशिश कर रहे थे हमारे यूनियन की तरफ से, वो आज कामयाब हुई। तो हमारे पूरे यूनियन को और तमाम जो लोग जो जुड़े, तो उनको मैं मेरे 2 बात खत्म करके नमस्ते करता हूँ। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಏನಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ದು ಒಂದು ನಗರಸಭೆಯಿಂದ ಒಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಪಯೋಗ ಆಗಂತ ಒಂದು ಯೋಜನೆ ಐತಿ. ಅದು ಯಾವುದಂದ್ರೆ PM ಸ್ವನಿಧಿ ಯೋಜನೆ ಅಂದ್ರೆ ಮೋದಿ ಅವರ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್. ಇದರಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಬರ್ತಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಪಡ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲ ಮಾಡಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿರ್ತೀರಿ, ಆ ಥರ ನೀವು ಸಾಲ ಮಾಡಿ ಬಡ್ಡಿ ಕಟ್ಟುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನೀವು ಬರೀ ಏನಂದ್ರೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ಬ್ಯಾಂಕ್ ಪಾಸ್ಬುಕ್, ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್, ನಿಮ್ಮ ಫೋಟೋ, ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದು ಕಾರ್ಡ್ ಇಷ್ಟು ಕೊಟ್ರೆ ಸಾಕ್ರಿ, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಲೋನ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಲೋನ್ ಆಗ್ಲಾರ್ದವ್ರು ಜಗಳ ಮಾಡೋವಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಕೇಳ್ರಿ, ಸಿಬಿಲ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಲೋನ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕ್ದವ್ರು. ಅದು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ತಲೆಯಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಯಾವುದೇ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಈಗ ಬೇರೆ ಫೈನಾನ್ಸ್ದಾಗ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ಅದು ಸತ್ಯ ನಿಮಗೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಕತಿ. ಆ ಥರ ಯಾರು ಇದು ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆದ್ರೆ ಇದ್ರ ಒಳ್ಳೆ ಯೋಜನೆ ಐತಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ಇದ್ರದಿಂದ. ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೆ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಲೋನ್ ತೊಗೊಂಡಿರ್ತೀರಿ, ಅಕಸ್ಮಾತ್ ಕಟ್ಟಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಏನೋ ಆಯಿತು, ಹೇಳಕ್ ಬರಲ್ಲ, ಟೈಮ್ ಹೆಂಗಿರ್ತದೆ, ಆ ಟೈಮ್ನಾಗ ಬ್ಯಾಂಕ್ನವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಇನ್ಸೂರೆನ್ಸನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಲೋನ್ ಮುರ್ಕೊಂಡು ಉಳಿದು ಎಲ್ಲ ಅಮೌಂಟ್ ನೀವು ಯಾರು ನಾಮಿನಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ ರೀ ಅವ್ರು. ಆ ಥರ ಇದ್ರೊಳಗೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೇದೈತಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅನ್ಸಿದ ಪ್ರಕಾರ ಇವ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದ ಮೇಲೆ ಅಂತೂ ಫುಲ್ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ತಾವಾಗೆ ಬರ್ತಾರೆ, ನಾವೇ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅಂತ ಹೋಗೋಗ ಕೇಳ್ತಿದ್ವಿ, ನೀವು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತಿದ್ವಿ. ಇವಾಗ ನಮ್ಗೆ ಆ ಥರ ಏನೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ಕೆಲಸಗಳು ಎಲ್ಲ. ನಮ್ದು ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ ಅಲ್ಲಾರ್ತಾರ ನಮಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳೇ ಹೇಳಬೇಕು. और खबरों के लिए देखते रहिए मॉडल एक्सप्रेस न्यूज़, आवाज़ आपकी, खबर हमारी।